हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या मटकीचे थालीपीठ. यासाठी मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मटकी रात्रभर भिजवून दिवसभर ती कापडामध्ये बांधून ठेवली. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाहिजे तशी मोड येत नाही. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार. यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं. छान बारीक असं वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे वाटण्यासाठी कढीपत्ता, लसूण, थोडं अद्रक, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि इथे धने घेतलेले आहे. त्यानंतर जिरे. आता हे आपलं वाटण झालेलं आहे. इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. त्यानंतर पाऊण वाटी कणिक घेतलेली आहे आणि अर्ध वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाऐवजी बेसन घेतलं तरी चालेल. त्यानंतर इथे हे वाटण टाकलेलं आहे. 1 कांदा आणि कोथिंबीर. त्यानंतर इथे ओवा, तीळ, धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ. बऱ्याचदा लहान मुलं मटकीची उसळ खायला कंटाळतात. त्यासाठी हे थालीपीठ एकदम छान आहे. सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान होतात. अगदी झटपट आणि लवकर होणारे. आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ. सध्या पाणी याच्यामध्ये घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं भिजवायचं. छान असं मिक्स करून घेऊ सर्व आणि 10 मिनटं हे बाजूला ठेवायचं. आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करू. तवा गरम झालेला आहे. त्याला थोडं तेल लावून घेते. त्यानंतर छोटा गोळा घेऊन पाण्याचा हात घेऊन थापायचा आहे. जर तुम्ही पोळपाटावर करत असाल तर थोडं पीठ घट्ट भिजवायचं आणि तव्यावर करायचं असेल तर थोडं सैलसर. तेल लावून याला 2 मिनटं वाफ येऊ द्यायची, झाकून घ्यायचं. परत तेल लावून घेऊ आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा. हे थालीपीठ टोमॅटो सॉस, लोणचं, दही यासोबत पण खूप छान लागते. बघू शकता आपलं थालीपीठ तयार. बाकीचे पण करून घेऊया. तुम्ही या थालीपीठसाठी मिक्स कडधान्याचे पण करू शकता. आता इथे मी शेंगदाण्याची चटणी करणार आहे थालीपीठ सोबत. यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यामध्ये 2 ते 3 सुक्या मिरच्या, थोडं जिरं, चवीनुसार मीठ, लसूण पाकळी 1 किंवा 2, थोडं लिंबू पिळून घेऊया. आणि हे पण बारीक करून घेऊ. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मटकी, 1 वाटी 2 वाटी 1 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 वा
आपली चटणी तयार आहे. आता या चटणीला तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी मी यामध्ये थोडं तेल घेणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया. आणि छान अशी शेंगदाण्याची चटणी तयार. आपले थालीपीठ पण झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये असे गरम गरम थालीपीठ सोबत शेंगदाण्याची चटणी मुलं नक्की आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.